आलो. कशी आहे तब्येत आता? आता स्टेबल आहे. हे बकुळा मावशी अजून इथेच बसल्या. मगाशी महाजनी काकू आणि नानाजींना जबरदस्ती पाठवलं ना पंकज बरोबर, तसं यांनाही पाठवायला हवं. सांगून थकले मी तिला, नाही ऐकणार ती. हो, पण हे हॉस्पिटल आहे, इथे जास्त वेळ थांबू देणार नाहीत ना. मला वाटतं आनंद, आता तुम्ही निघायला हवं. हो, आणि इथे जे काही होईल ते मी कळवेन ना तुम्हाला. नाही, आम्ही थांबतो ना इथे, प्लीज. आणि ऑफिसचं काम होईल मॅनेज, डोंट वरी. हा येस, आम्ही थांबतो ना. हा नाही, हे बघा, हरकत नाहीये, पण उगाच गुरुने तुम्हाला याच्यावरनं काही बोलायला नको. त्याचं काय जातंय बोलायला? खर तर त्याने पण इथे थांबायला हवं होतं. मी इथे थांबणार, जोपर्यंत वहिनीशी मी बोलणार नाही तोपर्यंत जाणार नाही मी इकडनं. आनंद, अरे सगळे थांबून काय करणार? तुम्ही खरंच निघा. आणि राधिका शुद्धीवर आली ना की सगळ्यात आधी तुम्हाला कळवेल. ठीक आहे, मग तुम्ही थांबा इथे. आणि काही लागलं तर प्लीज फोन करा. मला मॅमची खूप काळजी वाटते. आता प्लीज हेल्प हर. जेनी, देव सगळ्यांच्या प्रार्थना ऐकतोय आणि आपण असाच पॉझिटिव्ह विचार करायला हवा. आता त्याचीच सगळ्यात जास्त गरज आहे. हो, अगदी मनातलं बोलीस. नाही, पण खरंच असं वाटतं की देव वहिनींवर अन्याय करतोय. राग येतो देवाचा. असं बोलू नका हो दादा. देव कोणाची परीक्षा बघतो माहितीये का? देव त्याचीच परीक्षा घेतो ज्याच्यात बळ असतं संकट सहन करायची. आमच्या ताईच्यात ते बळ हाय. माझी ताई लवकर बरी होणार. मी बाबांना नवस बोलले, शिर्डीला घेऊन जाणार मी ताईला साईबाबांच्या दर्शनाला. हा, बकुळा मावशी, तुझी इच्छा नक्की पूर्ण होणार. राधिका वहिनी लवकरात लवकर बरी होणार आणि तुम्ही जाणार शिर्डीला. आणि तेव्हा माझ्यासाठी ते बुंदीचं लाडू असतं ना, ते प्रसाद असतं तिथे, मला ते खूप आवडतं. ते आणायचं हो का? चला निघूया. आणि हो, रेवती, हे ठेव. ही कशाला? हे ठेव ना, म्हणजे अरे आहेत माझ्याकडे. ठेव रेवती. अशा प्रसंगात जास्तीचे पैसे बरोबर असलेले बरे. ठेव, आता ठेव तुझ्याकडे. बरं बकुळा मावशी, आता प्लीज जाशील ह्यांच्या बरोबर? खाऊ दे ना हो ताई मला. बकुळा मावशी, घरी जा. नक्की जाऊ ना ताई. नक्की. आणि हवं तर उद्या सकाळी लवकर ये. हा हा, सांभाळून राहा. हा, हो. चला मावशी, साहेब सोडा. चला चला, फोन करा. हो, कळवते मी. ठीक आहे, येतो. काय करू? फोन करू का यांना? सगळी सोसायटी गेली आहे तिकडे हॉस्पिटलमध्ये. फोन लागत नाहीये यांचा. हळू सावकाश. हळूहळू, सावकाश सावकाश. हो, काय झालं? काय झालं यांना? थँक्यू रे. हो त्यात दादा थँक्यू काय, हे तर माझं कर्तव्य होतं. अहो, पण नेमकं झालंय काय? अगं, ट्रेन पकडताना प्लॅटफॉर्मवर पडलो मी. पाय मुरगळला. अहो, काय तुम्ही कशाला एवढी घाई करायची गाडी पकडायची? आता तुम्हाला काही झालं असतं म्हणजे मी आणि सुजानी काय करायचं होतं मग? तुम्ही पण ना काही. अहो वहिनी, एक मिनिट. अहो त्यांना जरा पाणी तर द्या. हो, काळजी करू नका. हे घ्या.
घ्या चहा पाणी, बसा ना. नाही नको. नाही अहो वहिनी, बरं झालं मी होतो त्यांच्यासोबत. कसं आहे, मी आणि दादा एकाच ट्रेनने प्रवास करतो, त्यामुळे म्हटलं मग दादांना घरी सोडू आणि मग घरी जाऊ. थँक्यू. हे नाव काय म्हणालात तुमचं? माझं नाव बेलापूरकर. चला येतो मी. काळजी घ्या. बघितलंस, अशी माणसं भेटली की वाटतं या जगात अजूनही देव आहे. कसला देव आणि काय आहे की नाही काय माहिती. दोघा बहीण भावांवरती आजच गंडांतर यायचं होतं. म्हणजे काय झालं बालीला? बाली कुठे आहे? अहो म्हणजे मी सांगणारच होते. राधिकाचा ऍक्सिडेंट झालाय. काय? कधी? हो. कसं झालं ऍक्सिडेंट? आणि तू मला का नाही सांगितलंस? ऐकून तर घ्या माझं. तुम्ही बसा आधी. मी तुम्हाला फोन केला होता पण तुमचा फोन लागत नव्हता. हो, मी प्लॅटफॉर्मवर पडलो तेव्हा फोन पडला आणि बंद पडला. अहो हो, रेवती पण लावत होती तुम्हाला फोन. तुमचा फोन लागत नव्हता. ती घेऊन गेली तिला नवजीवन हॉस्पिटलमध्ये मालाडला. मी जातो तिकडे. तुम्ही हे बघा, तुम्हाला धड उभंही राहता येत नाहीये. बसा. कसे जाणार आहे तुम्ही? का आजच पडलो मी. तू बघत काय उभी राहिलीस? तुला जाता आलं नाही का हॉस्पिटलला बालीला सोबत करायला? अहो मुलं होती घरात. मुलांना एकटं ठेवून मी कशी जाणार? सगळी सोसायटी तिकडेच गेली आहे ना, म्हणून मी घरात थांबले. तर जाणारच. मीही जातो. अहो तुम्ही ऐका, तुम्हाला जमणार नाहीये. नीट उभंही राहता येत नाहीये तुम्हाला. तू बडबड करू नको. रेवतीला फोन लाव, मला तिच्याशी बोलायचंय. हॅलो. रेवती, मी दादा बोलून राहिलो. बाली कशी आहे? अजूनही बेशुद्धच आहे ती. अरे देवा. अगं पण कसा झाला ऍक्सिडेंट? दादा आता कसा आणि काय ह्यावर विचार करण्यात काहीच पॉइंट नाहीये. अहो मी प्लॅटफॉर्मवर पडलो, माझा पाय मुरगळला आणि त्यात माझा फोनही पडला आणि बंद पडला. अरे बापरे, तुम्हाला लागलंय का? माझं जाऊ दे, पण बालीला शुद्ध आली पाहिजे. डॉक्टर आहेत, आम्ही सगळे आहोत इथे. नाही, मी पण येतो तिकडे. नको दादा, तुम्ही घरीच थांबा आणि वाटलं तर मी कळवेन ना तुम्हाला, बोलवून घेईन. रेवती, नक्की काळजीचं काही कारण नाही ना ग? राधिकाला शुद्ध आल्याशिवाय काहीच सांगता येणार नाही. बर, मला कळव नक्की. हं? हो कळवेन. बिचारी बाली. देव पण का तिची परीक्षा बघतोय काही कळत नाही मला. संकटावर संकट तिच्या मागे. तुम्ही शांत व्हा बरं. अरे आई भूक लागली आहे. हो. भूक लागली आहे. हो हो, चला मी खायला करून देते तुम्हाला. हा नाही, मला आईचं ऐकू हवे आहे. अरे आता मी करते. आई कामावर गेली की नाही, ती आल्यानंतर संध्याकाळी देईल हा तुला. मामा, मला आईकडे घेऊन चला. अरे अथर्व, आता रेवती मावशीचा फोन येऊन राहिला ना. तिने सांगितलं आईला थोडस बरं नाहीये, तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलीये. मामा आताच घेऊन जावा. अरे लहान मुलांना तिथे नेत नाहीत ना. आणि बघ माझ्या पायाला पण लागलंय. हा, पण असं करूया, आपण उद्या सकाळी जाऊया. मामा फोन लावून द्या. अरे कसा फोन करणार अथर्व? आई झोपलीये ना, कशी बोलणार फोनवर? आणि डॉक्टर काका ओरडतील ना तिला. माझा ऐक, आपण उद्या जाऊया. हा, मी तुला खायला करून देते. हा चला चला दोघं पण. चला हातपाय धुवून या. देव करो आणि बालीला लवकर शुद्ध येऊ. राधिका ताई, ओ कसं वाटतंय तुम्हाला? ओ उठू नका, त्रास होईल तुम्हाला. तुम्ही इथे नवजीवन हॉस्पिटलमध्ये आहात. तुमचा ऍक्सिडेंट झालेला ना, म्हणून तुम्हाला इथे आणलेलं. ऍक्सिडेंट? तुम्ही अनकॉन्शियस होतात.
तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि उठू नका अजिबात. मी डॉक्टरांना सांगते आणि तुमच्या रिलेटिव्हजला पण बोलवून आणते. पण तुम्ही उठू नका, तुम्हाला त्रास होईल. तू जा घरी, मी आहे इथे थांबतो. राधिका जोपर्यंत शुद्धीवर येऊन माझ्याशी बोलत नाही ना तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही. हो, पण आता तू इथे थांबल्याने त्या बऱ्या होणार आहेत का? तरीही नाही. मिस्टर गुप्ते, पेशंटला शुद्ध आले. काय? खरंच? हो. आम्ही भेटू शकतो आता तिला? थांबा थांबा, मी डॉक्टरांना बोलवते आणि मग आपण एकत्र आत जाऊया. ओके. कसं वाटतं मिसेस सुभेदार? आता आराम करा, टेक रेस्ट. पण डॉक्टर, नाव नथिंग टू वरी. हा, पण त्यांना जास्त बोलून देऊ नका. आता ते लवकरच बऱ्या होतील. सिस्टर, त्यांना वेळेवर गोळ्या देत जा. राधिका, अगं मी इथे, मला काही आठवण नाही राहिलं ग. हे बघ, गाडीचा धक्का लागला तुला आणि पडलीस. लागलं तुला, पण काय एवढ्या टेन्शन मध्ये का होतीस तू? किती घाबरवलंस आम्हाला माहितीये. काय झालंय? का एवढ्या टेन्शन मध्ये होतीस तू? हे बघ राधिका, अजिबात रडायचं नाही आता. आणि आता तूही रडू नकोस त्यांच्या समोर. जे काही सांगायचंय विचारायचं ते नंतर. हा, आता त्यांना आराम करू दे. हे बघ, आता कसलीच काळजी करायची नाही. आम्ही बघतो काय करायचं ते. ह्यापुढे तू फक्त आणि फक्त तुझ्या तब्येतीकडे लक्ष द्यायचं. कळलं? तुम्ही सगळे बाहेर थांबा आता. पेशंटला जास्त वेळ बोलायची परमिशन नाहीये. हो. रेवती, रेवती, अथर्व, नानींकडे आहे तो. नको काळजी करूस त्याची. आणि मी इथेच थांबणार आहे, कुठेही जाणार नाही. हो वहिनी, आम्हीही थांबतो इथे. आता जास्त बोलायचं नाही, आराम करायचा. आम्ही दोघं आहोतच बाहेर. हे असं कसं झालं? मला आजारी पडून चालणार नाही. देवा, मला लवकर बरं कर. काही झालं तरी मला लवकर बरं व्हायलाच हवं. सर, आज रात्री हॉस्पिटलमध्ये मी जातो झोपायला. श्रेयस, मग हॉस्पिटलमध्ये जायच्या आधी आपण माझ्या घरी जाऊया. म्हणजे नानींना काही द्यायचं असेल तर त्या देतील राधिकासाठी. समिधा, सॉरी, पण काय घेऊन जाणार? वहिनी शुद्धीत पण नाही अजून. फादर, प्लीज हेल्प अस. प्लीज हेल्प राधिका मॅम. रेवती, हाय रेवती, टेल मी, व्हाट आर यू सेइंग? थैंक यू सो मच. ओके, यू टेक केयर. बाय 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 बाय. सर, there's a good news. काय? बोल ना. राधिका मॅम शुद्धीवर आल्यात. वा वा वा, God, गणपती बरं झालं. बाप्पा. मी आज बाप्पाला प्रार्थना केली होती की वहिनींना लवकरात लवकर शुद्ध होते.
पण ह्या सगळ्यांच्या वेल विशेसची कमाल आहे. सिरियसली सर. चला आपण जाऊया हॉस्पिटलमध्ये. येस सर. मी पण येते. सिरियस, चल आपण बाईकवर जाऊया पुढे. तुम्ही या. हा चल. राधिकाला शुद्ध आली हे बरं झालं. सगळेच जण काळजीत होते. राधिका तू लवकर बरी हो बस. सर आपण ड्रॉइंग करूया. हा सर आपण ड्रॉइंग करूया. हे बघ गाय हाय. स्टिकर. मला दाखव मला दाखव. नाही मला बघायचं. मला बघायचंय. मी शोधलं ना. हा पकड ना. स्टिकर घे स्टिकर घे. घे ना स्टिकर घे ना. घे ना स्टिकर. घे 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 स्टिकर. घे 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 ना घे ना घे ना स्टिकर. अरे काय केलंस तू? का फाडलास? तुला डेट होते ना. मी अजून फाडलं दे. तुला कळतच नाही. दाखव पहिलं काय केलंस ते. पुन्हा फाडून टाकलंस. अथर्व सुजय काय चाललंय? काय रे कसला दंगा आहे? होमवर्क करताय ना तुम्ही? आणि ह्या ड्रॉइंग बुक मध्ये माझं एक स्टिकर होतं बघू. कुठे आहे ते स्टिकर? फाडलं. कोणी? आम्ही. अरे तुम्हाला काही कळतं की नाही? माझं स्टिकर फाडलं. थांबा आता तुम्हाला दाखवते. रेवतीचा फोनच लागत नाही. आई मारू नको मला. आई मारू नको. माझा पाय माझा. चित्रा तू थांब तिथेच. काय झालं? काय चाललंय? तुम्ही मागे थांबा. हा काय झालं ग? काऊन मारतेस पोरांना? काही नाही हो. माझं एक स्टिकर फाडलं. म्हणजे कागद फाडलेत आत खूप आणि कचरा करून ठेवलाय नुसता सगळ्या घरभर. आगाऊ झालीत नुसती म्हणून जरा मार देत होते. कसलं स्टिकर? होतं हो एक. अथर्व सुजय तुम्हाला कळत नाही का? मग त्यात मारायला काय झालं? काय आभाळ कोसळलं का तुझ्यावर? हे बघ, मुलांच्या अंगाला हात लावायचा नाही. तुला शेवटचं सांगतोय मी. आगाऊ पोरं. माझं लकी ड्रॉचं कुपन फाडलं. किती मेहनतीनं शनायापासून लपवलं होतं. तुला ना मला अशी गत झाली आता. रेवतीचा फोन. हा बोल रेवती. दादा एक आनंदाची बातमी आहे. राधिका शुद्धीवर आली आहे. बाली शुद्धीवर आली? देवच पावला ग. अगं मला कधी एकदा तिला बघायला येतोय असं झालंय. माझा पाय मुरगळलाय ग. नाहीतर मी धावत आलो असतो तिकडे. दादा तुम्ही नका येऊ आता. तुम्ही आराम करा. आणि राधिका येईलच लवकर घरी. रेवती तुम्ही म्हणत असाल असा कसा हा भाऊ? बहिणीला बघायलाही नाही आला. पण माझ्या पायामुळे मला हलता येत नाही ग इथून. दादा असं काहीही वाटणार नाही आम्हाला. आणि मी आणि सुबोध आहोत ना इथे. अगं म्हणूनच मला काळजी नाही ना. तू तर एकदम लहान बहिणीसारखं सगळं करून राहिली ग. तुझे उपकार. दादा लहान बहीण म्हणालात ना मला. मग असं नाही बोलायचं. बरं ठीक आहे, नाही बोलत. बरं मला सांग, डॉक्टर काय म्हणतायत? डॉक्टर म्हणाले लवकरात लवकर डिस्चार्ज देतोय. आणि मी फोन करते ना तुम्हाला. ठेवू फोन? हो हो चालेल. अच्छा. बरं झालं वहिनींची लवकर रिकव्हरी झाली. हो. अथर्व आई बरी झाली आहे बरं का. आता लवकर घरी येणार ती. बरं झालं बाई. काय बरं झालं? हे बघ, ती घरी आल्यानंतर तिला आराम करू दे. तिला अजिबात काम करू देऊ नकोस. सगळी कामं तू करायची, समजलं? जा जा, देवापुढे साखर ठेव जा. काय रे? बाई बरी झाली. अरे गुड गुड. जा खेळातून. बरं झालं, नसतं टेन्शन आलं होतं. राधिकाला काही झालं असतं ना तर हे सगळे तुटून पडले असते. एकदा काही राधिका घरी आली की मी सुटलो.